प्रिय दादा, उठा, कॅनव्हास लावलाय, स्टाफ रेडी आहे, दौरा सुद्धा ठरलाय. 8 वाजून गेलेत, एवढा उशिरा कुणी झोपतं का? अजित दादा तर मुळीच नाही. दररोज भल्या पहाटे उठून 6लाच घराबाहेर पडणारा आमचा कामाचा माणूस आज एवढा का उशिरा झोपून राहिलाय? दादा, काही दुखतंय का? बरं वाटत नाही का? आजारी पडलात का? दादा सुद्धा माणूस आहे आणि रोजच्या धावपळीतून त्यालाही आरामाची गरज आहे, हे आम्ही विसरूनच गेलो होतो. तुमचा फोन 24 तास चालू राहिलाच पाहिजे, असा आमचा अट्टाहास होता. कारण 2-4 तासासाठी दादा नॉट रिचेबल राहिला की महाराष्ट्रात उलथापालथ व्हायची. आता जवळपास 24 तास होत आले. तुम्ही नॉट रिचेबल आहात आणि महाराष्ट्र कायमचा उलथापालथा झालाय. दादा उठा, तुम्ही कालपासून बारामतीत आहात कळलंय. नियमाप्रमाणे आज सकाळी उठून तुम्ही जनता दरबार घ्यायला पाहिजे. सहयोगच्या दारात निवेदने तुमची वाट बघतायत. बारामतीकर उठायच्या आधी विकास कामाचा आढावा घ्यायला एक फेरफटका आपल्याला मारायचा आहे. टपरीवरचा चहा पीत आपल्या माणसांना आधार द्यायचा आहे. दादा उठा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्यात. प्रचाराचा झंझावात घेऊन महाराष्ट्र फिरायचा आहे. लाडक्या बहिणींना भेटायचंय, विकासाचं बोलायचंय, पत्रकारांची फिरकी घ्यायची, लोकांना हसवायचंय. दादा उठा, सगळे पवार कुटुंब एकत्र झाले आहेत. बारामतीत जनसागर लोटलाय, तुम्हाला भेटायला आलाय. आपण दरवर्षी भेटतो तसे. दिवाळी पाडव्याला स्टेजवर सगळे दिसतायत, फक्त आमचा दादा दिसेना. दादा उठा, अजून बरीच लढाई बाकी आहे. एवढ्यावर थांबून कसे चालेल? तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवणं अजून बाकी आहे. तुमच्याशिवाय इथले रस्ते अपूर्ण आहेत. भिंती वळंब्यात राहणार नाहीत, मैदाने अस्वच्छ होतील, बागा फुलणार नाहीत. दादा उठा, बघवत नाही तुम्हाला असं निश्चित पडलेलं. उठा, मुसळेंना बोलवा, स्टाफला ओरडा. कालपासून तुमचे बारामतीकर दारात उभे आहेत. त्यांची काय अडचण आहे विचारा. रात्रभर त्यांची काय गैरसोय झाली का बघा. आज 10 वाजता आपला शेवटचा दौरा आहे म्हणे. उठा लवकर, काट्याच्या वाडीला जायचे, मोठा कार्यक्रम आहे. आपला अजित आरंतात विलीन व्हायला निघालाय. दादा उठा, दादा उठा. लेखक निखिल घाडगे.